हॅलो फ्रेंड्स, आज आमच्या मोठ्या ननंदबाईकडे आम्हाला जेवणाला बोलवलं होतं. तो योग आला. तर त्यांना मी म्हणत होते की जेवायला नको, फक्त भेटते तुम्हाला आणि जाते. तर त्यांचा खूप आग्रह होता. मला नको ह्याच्यासाठी वाटत होतं की त्यांची सूनबाई करिअर करतात आणि करिअर करणाऱ्या मुलींना त्रास देऊ नये. करतेत त्यांनी, मनापासून करतेत, करत नाही असं नाही, पण त्रास देऊ नये कुणाला, आपल्यामुळे त्रास होऊ नये असं वाटतं. पण नाही, दोघींनी आग्रह केल्यामुळे आम्ही गेलो त्यांच्याकडे जेवणासाठी. छान जेवण केलं होतं तिनं. जेवण झालं आणि जेवण करत असताना असं लक्षात आलं की त्यांची सूनबाई आमच्या ननंदबाईची खूप काळजी घेते. माझ्या ननंदबाई गेल्या 20 वर्षापासून डायबिटीज पेशंट आहे आणि थोडी दृष्टी अधू झाली त्यांची, तरी पण सगळे घरातले त्यांची काळजी घेतात. तिने इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं आणि ताटात कुठले कुठले पदार्थ वाढलेत ते तिने सांगितलं. कोण्या ठिकाणी वरण आहे, भात, चपाती, पोळी, चटणी, कोशिंबीर, हाताने स्पर्श करून दाखवलं. ती गोष्ट माझ्या मनाला भावली. आणि ती ननंदबाईची सून आहे, ती इंटेरियर डिझायनर आहे. तिचं स्वतःचं ऑफिस आहे आणि दोघं नवरा बायको ते करतात कामं. तर सूनबाईला धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिची प्रगती उत्तरोत्तर होत जावं ही मनापासून सदिच्छा, आशीर्वाद.